गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्व? तर आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज स्पेशल दिवस आहे आमच्यासाठी तरी, कारण आज आहे रक्षाबंधन आणि हा आहे माझा आजचा रक्षाबंधनचा आउटफिट। तर आज मी एकदम छोटासा ब्लॉग करणार आहे। तर आता माझ्याकडे आलेला आहे माझ्या काकाचा मुलगा मीन्स रितेश दादा, राखी बांधून घेण्यासाठी। त्याला पहिली राखी बांधूया आणि मग आपण सायकल घ्यायला जाणार आहोत समर्थकडून मला गिफ्ट म्हणून। माझ्या आत्याचा मुलगा आणि आत्या देखील आलेला आहे, तर त्याला सुद्धा राखी बांधायचे। तर लेट्स गो, आज आपण पुन्हा दिवसात काय काय करतो ते बघूया। तर काहीच हे बघा, हे माझं नेल आर्ट कसं वाटतं मी केलं आहे कमेंट सांगा, आणि ज्वेलरी पण मी बनवले। कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी बनवली। लेट्स गो। The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, गाइज, आता आपण चाललेलो आहोत सायकल घेण्यासाठी प्रभादेवीला डिकॅथलॉन मध्ये। तर तिकडे आपण जाऊन सायकल वगैरे बघणार आहोत कशा मिळतात। तर आपण जाऊया, चलो। गाइज, आता आपण आलेलो आहोत सायकल घेण्यासाठी। इथे आहे डिकॅथलॉन, लेट्स गो। सांग, इथे सगळे इव्हेंटचे हे आपलं पोस्टचे सामान, स्पोर्ट्स वगैरे भेटतात। तर इथे सर्व स्पोर्ट्स वगैरे भेटतात, त्या साईडला आहेत सायकल्स। आता आपण जाऊया। शूज, बॅग्स, टेनिस रॅकेट। या दोन गाईज सायकल आहेत, या दोन। तर या दोघांमधली आम्ही ही घेतली। ॲक्च्युली मला ही आवडलेली, पण ह्याचा रॉड आहे आणि ह्याचा असा स्लिम रॉड आहे, त्यामुळे आम्ही ही घेतली। आणि अशी सायकल आहे आणि चांगली सायकल आहे। खूप साऱ्या इथे सायकल्स आहेत, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विजिट करू शकता। ही वाली सायकल फायनल केली। ते सायकलची पूर्ण इन्फॉर्मेशन देतील आपल्याला। तर फ्रंटमध्ये आपल्याला क्विक रिलीज भेटते। जसं आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं आहे, गाडीमध्ये न्यायचं आहे, तर इझिली फ्रंट टायर काढून आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो। तसंच सीट पोस्टवरती पण क्विक रिलीज भेटणार, आपण इझिली हे खोलून ॲडजस्ट करू शकतो सीट हाईट। टायर्स जे आहेत ते MTV टायर्स असतात। हे मातीचं किंवा दगडाचं हे असणार, स्टोन रोड, MTV ऑफ रोड, तिथे जास्त ग्रिप भेटते। ही या सायकलची खासियत आहे। थँक्यू, वेलकम। so beautiful sports store it is guys। बॅट पण आहेत, बॉल्स आहेत खूप सारे, आणि परत बास्केटबॉल, व्हॉलीबॉल वगैरे सगळं आहे। आणि ही सायकल आपली झालेली आहे फिक्स। इथे स्केटिंग्स आहेत, स्केटिंग घ्यायच्या नाहीत, पण आम्ही आता जस्ट प्राइस वगैरे विचारून बघतोय कशा आहेत ते। इकडे क्लोथ्स पण आहेत। मम्मी, पप्पा आणि प्रथम दादा, आम्ही एवढे सर्वजण आलेलो आहोत। प्रथम दादा, तर गाइज आपण आता गॉगल ट्राय करूया।
भारी वाटतंय रे, पण नाही घ्यायचा, सॉरी. जिथे होता तिकडे परत आपण ठेवून देऊया. हे ठीक आहे. आणि इथे आपल्या सायकलची बिलिंग होती. आता आपण आलेलो आहोत घरी सायकल घेऊन. आता आपण करणार आहोत सायकलची पूजा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. तर अशा प्रकारे आपली सायकलची पूजा आता झालेली आहे. तर आता मी तुम्हाला सायकलची थोडेसे क्लिप्स दाखवते. A lullaby sung to the open sky. Oh, whispering pine, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. तर गाईज आता आपण करणार गिफ्ट अनबॉक्सिंग. तर सगळ्यात पहिला मी रितेश दादाचं गिफ्ट अनबॉक्स करणार आहे. कारण पूर्ण ह्या रक्षाबंधनच्या दिवसांमधली मी पहिली राखी त्याला बांधली, दुसरी राखी समर्थला बांधली त्यामुळे दुसरं त्याचं गिफ्ट, आणि तिसरी राखी प्रथम दादाला बांधली त्यामुळे तिसरं त्याचं गिफ्ट. लेट्स अनबॉक्स. तर पहिला आपण रितेश दादाचं गिफ्ट अनबॉक्स करूया. बघूया त्याच्यात काय चांगलं पाहिजे रे. अशी मस्त मस्त काहीतरी गिफ्ट.
बघूया आता काय काय असेल. सबर तर मला कधीच नसतो भाई. दिवसभर मी कंट्रोल केले माहितीये गाईस तुम्हाला. काहीतरी आहे. ओ माय गॉड, परफ्यूम दिला भाई. ह्याचा अनबॉक्सिंग करूया आता. पहिल्यांदा आपल्याला भेटलं भाई. पहिल्यांदा परफ्यूम आम्हाला सेकंड टाइम मिळाली. फर्स्ट टाइम सिक्रेट सेंटरमध्ये मिळालेली आणि आता चला हे बघा परफ्यूम्स. तर हे होतं रितेशचं गिफ्ट. आता आपण नेक्स्ट गिफ्टकडे जाऊया. असे आहेत परफ्यूम. आता आपण नेक्स्ट गिफ्टकडे जाऊया समर्थच्या. आवर सेकंड गिफ्ट इज नाव समर्थचं गिफ्ट. लेट्स अनबॉक्स. हा पण एक गोष्ट सांगते, समर्थच्या गिफ्टमधलं पहिली गोष्ट आहे हा टी शर्ट. आणि तो मी ऑलरेडी घालून झाले. सो हा टी शर्ट आहे आणि अजून एक टॉप आहे जो त्याने मला दिलेला आहे. टॉप आहे हा कालवरचा. पण ह्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम आहे की ही साईज मोठी आली आहे. बस म्हणजे बसतो मला पण जराशी साईज मोठी आली आहे. मोठी आली आहे त्यामुळे जरा असं हे लूज आहे. तर हे होतं समर्थचं गिफ्ट. पण हे सर्व माझ्याच चॉईस आहेत. हा वाला मला खूप आवडला, हा वाला पण खूप आवडला. फक्त मम्मी याला मला स्टिचिंग करून फिट्ट करून दे. तर आता आपण जाऊया थर्ड गिफ्टकडे. प्रथम दादांच्या लेट्स गो. तर इथे प्रथम दादाने मला दिलं होतं स्केचबुक आणि पोस्टर कॅमलिनचे पोस्टर कलरचा सेट म्हणजे जो असतो तो दिलेला. तर इथे व्हिडिओ शूट करायची विसरलेली त्यामुळे प्रॉब्लेम झाला. पण मी आता तुम्हाला सांगते की त्याने स्केचबुक आणि वॉटर कलरचा सेट दिलेला.